शालोम प्रियजन हो. अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रार्थना करूया. ही उपासना प्रभूच्या हातात देऊया. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. सर्व मान महिमा गौरव तुला देतो. ज्याचं आम्ही स्तवन करावं असा केवळ तूच आहेस. तुझी करुणा महान आहे, तुझं प्रेम महान आहे. आणि बापा, आम्हाला आज ही सुवर्ण संधी दिलेली आहेस. आम्ही तुझी स्तुती करावी, आराधना करावी. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, तरी देखील एक दिलानं, एका आत्म्यानं, सत्यानं तुझी आराधना करत आहोत. ती तू मान्य करून घे. प्रभुदेवा, आज तुझं गौरव होऊ दे. प्रभू, तू आज आमच्याशी बोल. तुझी वाणी आम्हाला स्पष्टपणे ऐकता येऊ दे. आणि तू आमच्याशी बोलल्यानंतर त्यानुसार आमचं जीवन आम्ही सुधारावं, म्हणून तू आमचं सहाय्य कर. आजची सर्व उपासना आशीर्वादित कर. या उपासनेमध्ये जे भाग घेत आहेत, जे अटेंड करत आहेत, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, स्तुतिगीतं गाऊया, प्रभूची उपासना करूया. पुण्याहून उत्कर्षा आणि अभिषेक जाधव स्तुतिगीतांमध्ये आपलं पुढारीपण करतायत. त्यांच्याबरोबर ही सुंदर गाणी आपणही गाऊया.
स्तुति करूं बेशुमार तेरे दानों के लिए। अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए। गिन गिन के स्तुति करूं बेशुमार तेरे दानों के लिए। अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए। तेरे शत्रुओं का निशाना तुझ पर होगा ना सफल। तेरे शत्रुओं का निशाना तुझ पर होगा ना सफल। आँखों की पुतली जैसे वो रखेगा तुझे हर पल। गिन गिन के स्तुति करूं बेशुमार तेरे दानों के लिए। अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए। आंधियाँ बन के आए जिंदगी के फिकर। आंधियाँ बन के आए जिंदगी के फिकर। कौन है तेरा के बलिहारा, है भरोसा तेरा किधर। कौन है तेरा के बलिहारा, है भरोसा तेरा किधर। गिन गिन के स्तुति करूं बेशुमार तेरे दानों के लिए। अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए। आए जो तुझको मिटाने, वो शस्त्र होंगे बेअसर। आए जो तुझको मिटाने, वो शस्त्र होंगे बेअसर। तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर। तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर। गिन गिन के स्तुति करूं बेशुमार तेरे दानों के लिए। अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए। अपनी बाहों में लिए हुए। अपनी बाहों में लिए हुए। उत्कर्षा, अभिषेक या सुंदर गाण्यांमध्ये तुम्ही आमचं पुढारी पण केलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात. तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. पुण्याहून सिस्टर शैलजा घाटगे प्रभूचं वचन आपल्यासाठी वाचतायत. प्रगटीकरण याचा 5वा अध्याय 8 ते 14 वचनं आपण वाचूया. त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते 4 प्राणी व 24 वडील कोकऱ्याच्या पाया पडले
त्या प्रत्येकाजवळ वीणा व धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत. ते नवे गीत गाऊन म्हणतात, तू गुंडाळी घ्यावयास व तिचे शिक्के फोडावयास योग्य आहेस, कारण तू वधीला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक व राष्ट्रे यामधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेस आणि आमच्या देवासाठी त्यास राज्य व याजक असे केले आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करतील. तेव्हा मी पाहिले, तो राजासन, प्राणी व वडील यांच्या भोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली आणि त्यांची संख्या अयुतांची अयुते व सहस्त्रांची सहस्त्रे होती. ते मोठ्याने म्हणत होते, वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व धन्यवाद ही घेण्यास योग्य आहे. आणि स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली व समुद्रावर जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे तो आणि त्यातील सर्व वस्तुजात यास मी असे म्हणताना ऐकले, राजासनावर बसलेला त्याला व कोकऱ्याला धन्यवाद, सन्मान, गौरव व पराक्रम ही युगानयुग आहे. तेव्हा ते 4 प्राणी म्हणाले, आमेन, आणि वडील मंडळाने पाया पडून नमन केले. शैलजाताई, प्रभूचं वचन वाचलत, तत्परतेनं प्रतिसाद दिलात, वेळात वेळ काढलात आणि प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आमचं पुढारी पण केलं. तुमचे मनपूर्वक आभार. आता आणखीन एक गीत ऐकूया प्रभूच्या स्तुतीचं, मॅजेस्टी, वर्शिप हिज मॅजेस्टी. प्रियजन हो, आता वेळ झाली आहे दानार्पणाची. आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया आणि उपासना संगीतामधून हे सुंदर गीत गाऊया. आपण उपासना संगीतामधून 20 नंबरचं गाणं गाऊया, नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. सर्वांच्या परिचयाचं गाणं आहे आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव
तुला परमवत्सला. ध्याऊ गाऊ पूजू वाहुनी प्रेमाश्रूंच्या फुला, प्रेमाश्रूंच्या फुला. गौरवू तुला परमवत्सला. नमा परममंगला. गौरवू तुला परमवत्सला. जगत कारणा बापान कुठे तव वात्सल्या तुला, तव वात्सल्या तुला. गौरवू तुला परमवत्सला. नमा परममंगला. गौरवू तुला परमवत्सला. जगतारणा पुत्रा अनुपम तुझी कृपा निर्मला, तुझी कृपा निर्मला. गौरवू तुला परमवत्सला. नमा परममंगला. गौरवू तुला परमवत्सला. जगत चालना पवित्र आत्मन हो मम जीवन कला, हो मम जीवन कला. गौरवू तुला परमवत्सला. नमा परममंगला. गौरवू तुला परमवत्सला. अगाधवया सदा अनुभवू तुझ्या त्रिविध भूतीला, तुझ्या त्रिविध भूतीला. गौरवू तुला परमवत्सला. नमा परममंगला. गौरवू तुला परमवत्सला. आपण आपलं दान परमेश्वराला सोपूया, प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास, तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी. तू आमचं सहाय्य केलंस, तू आम्हाला सर्व काही पुरवतोस, आमची काळजी घेतोस. प्रभू, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तू आम्हाला जे काही दिलं आहे त्यामधूनच अत्यंत अल्पसं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग सुवार्ता प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदाला आध्यात्मिक आशीर्वाद मिळण्यासाठी होऊ दे, अशी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, या दानाबरोबरच आम्ही स्वतःला सुद्धा तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आमचा ताबा घे आणि आम्हा प्रत्येकांचा उपयोग तुझ्या महान गौरवी सेवेसाठी करून घे. आम्ही सर्वजण तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. प्रभू, तुझ्या वचनाचा उलगडा तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला कर. तुझं सत्य आम्हाला प्रगट कर, तुझी इच्छा आम्हाला समजू दे. तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. मान महिमा गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, प्रभूचा संदेश ऐकूया. प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? आज पुन्हा एकदा अनुग्रह ऑनलाईन वर्शिपमध्ये, भक्तीमध्ये आपल्या सर्वांची भेट होते, म्हणून मला अतिशय आनंद वाटतो.
प्रभूमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या भक्तीमध्ये. माझा विश्वास आहे की ही भक्ती तुम्हा सर्वांच्यासाठी अत्यंत आशीर्वादाची ठरत आहे. मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी कोणीतरी मला भेटतं आणि सांगतं की आम्ही तुमची भक्ती पाहतो, आम्ही तुमची भक्ती ऐकतो आणि खूप आनंद वाटतो. प्रभू त्याचं वचन दूर दूरवर नेत आहे आणि त्याचं गौरव होत आहे याचा आम्हाला अतिशय आनंद वाटतो. आपल्या सर्वांच्या प्रार्थना, आपल्या सर्वांचं आर्थिक सहाय्य, आपला सहभाग या सर्व गोष्टींसाठी मी आपले मनापासून आभार मानतो. सोमवार 15 जानेवारीपासून मी पुन्हा एकदा युनायटेड थिओलॉजिकल सेमिनरी ऑफ महाराष्ट्र UTSM किंवा UTC या नावानं जी सेमिनरी पूर्वी ओळखल्या जायची त्या सेमिनरीमध्ये पुन्हा मी टीचिंग करणार आहे, शिक्षण देणार आहे आणि 3 विषय फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरला मी शिकवणार आहे. प्रभूने ही सुंदर संधी दिली त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. आणि आमचे मित्र राईट रेव्हरंड अँड्रू राठोड, पुणे डायसिसचे बिशप, हे सध्या प्रिन्सिपल आहेत. त्यांनी नुकताच हा पदभार स्वीकारलेला आहे आणि त्यांनी मला या सेवेसाठी आमंत्रित केलं, संधी दिली, त्याबद्दल त्यांचाही मी आभारी आहे. येणाऱ्या दिवसामध्ये UTSMच्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना प्रभूनं मला कृपा पुरवावी, आरोग्य द्यावं, शक्ती द्यावी, मार्गदर्शन करावं, यासाठी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की माझी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. UTSMचा आणि माझा संबंध फार जुना आहे. माझे पप्पा सर्वप्रथम UTSMला आले त्यावेळेस आम्ही 5 मुलं होतो. 3 मुली आणि 2 मुलं असे आमचं 5 भावंड. आम्हाला घेऊन माझे आई पप्पा या सेमिनरीमध्ये थिओलॉजीचं शिक्षण घेण्यासाठी आले. माझे पप्पा रेल्वेमध्ये काम करत होते. मुंबईच्या अकाउंट्स ऑफिसमध्ये ते एका चांगल्या पदावर होते, परंतु प्रभूनं त्यांना पाचारण केलं. त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि मेथडिस्ट चर्चच्याद्वारे त्यांनी सेवा करण्याचं ठरवलं आणि मेथडिस्ट चर्चचे कॅन्डिडेट म्हणून ते UTSMमध्ये शिक्षण घेण्यासाठी आले. आणि माझी जी आठवण आहे, मी त्यावेळेस 3 वर्षाचा होतो. मला असं वाटतं साधारण 56-57 हे साल असेल, 1956-57 हे साल असेल. त्यावेळेला आम्ही सर्व UTSMमध्ये राहत होतो आणि त्या ठिकाणच्या काही आठवणी माझ्या आहेत. आणि पप्पा आम्हाला सांगतात की माझी ओळख त्या ठिकाणी जी होते, UTSMमध्ये मला ते प्रॉफेट म्हणायचे, कारण मी खूप मोठ्याने बोलायचो, ओरडायचो. अर्थात हे मला लहानपणी माहीत नव्हतं. नंतर पप्पांनी आम्हाला हे सांगितलं. तर माझे पप्पा UTSMमध्ये पूर्ण वेळ सेवेसाठी त्यांनी समर्पण केलं, सेवेला सुरुवात केली आणि त्याच वेळेला माझे पायगुण त्यांना तिथं दिसले आणि म्हणून UTSMमधील लोक मला प्रॉफेट म्हणायचे. UTSMमधील फार चांगल्या आणि वाईटसुद्धा काही आठवणी आहेत. एक चांगली आठवण ही होती की डॉक्टर ग्रॅहम जे प्रिन्सिपल होते, त्यांची मुलगी, मला असं वाटतं ती 15-16 वर्षाची असेल, तर मी तिला खूप आवडायचो. आई मला सांगते की ती माझा खूप लाड करायची आणि माझ्यासाठी झाडावर चढून ती आवळे काढायची आणि आवळे मला द्यायची. आणि अशा प्रकारे खूप आनंदामध्ये आमचे ते दिवस जात होते. त्याचबरोबर एक असा अनुभव होता की UTSMमध्ये खेळत असताना माझा तोल जाऊन मी पडलो आणि फरशी मला लागली आणि डोळ्याच्या कोपऱ्याला एक खोक पडली होती, रक्त वाहत होतं. आणि अशा अवस्थेमध्ये डॉक्टर ग्रॅहम त्यांच्या कारमध्ये, त्यांच्या गाडीमध्ये मला टाकून त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं आणि माझ्यावर उपचार झाले. आणि अर्थातच डोळ्याला काही इजा झाली नव्हती, माझे डोळे सुरक्षित होते आणि प्रभूनं मला त्या ठिकाणी वाचवलं. तर ही एक आठवण माझी UTSMची आहे. 1957मध्ये माझा भाऊ पीटर याचा जन्म त्या ठिकाणी झाला आणि आमची आई त्यावेळेला मंगळवार हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी ॲडमिट होती आणि पप्पा मला घेऊन जायचे, आईसाठी खीर घेऊन आम्ही जायचो. ही सुद्धा आठवण मला आहे. कधीतरी पुढे अजून काही आठवणी सांगेन, परंतु सध्या एवढं पुरे आहे. मी 1996 पासून
UTSMमध्ये व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून शिकवत आहे. 1996मध्ये माझं BD पूर्ण झाल्यानंतर रेव्हरंड भास्कर ओनावळे यांनी मला त्या ठिकाणी लेक्चरर म्हणून अपॉइंटमेंट दिली, मला बोलावलं आणि तेव्हापासून मी त्या ठिकाणी सेवा करत आहे. अर्थात ही सेवा अखंडपणे नाही, काही वर्ष मी त्या ठिकाणी लेक्चरर म्हणून सेवा केली, त्यानंतर मी थांबवलं. पुन्हा काही वर्षांनी रेव्हरंड आपटे यांनी मला बोलावलं, त्या ठिकाणी मी सेवा केली. त्यानंतर रेव्हरंड बारदे जेव्हा प्रिन्सिपल होते त्यांनी मला आमंत्रण दिलं, त्यावेळेस मी सेवा केली. आणि मग आत्ता बिशप अँड्रू राठोड यांनी मला आमंत्रण दिलं आणि त्या ठिकाणी मी आता शिक्षकाची सेवा करत आहे, शिक्षणाची सेवा करत आहे. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो, प्रभूची स्तुती करतो. UTSM ही अत्यंत महत्त्वाची अशी संस्था आहे ज्या ठिकाणी CNI आणि मेथडिस्ट त्याचप्रकारे हिंदुस्थानी कॉव्हेनंट चर्चचे पाळक हे तयार होतात. मराठी माध्यमातून शिक्षण दिलं जातं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या मंडळांचे जे पाळक आहेत ते अनेक जण UTSMमध्ये शिक्षण घेऊन तयार झाले आहेत आणि त्यापैकी अनेकांना मी शिकवलं सुद्धा आहे. आपण प्रार्थना करा की या ठिकाणी जे सेवक तयार होत आहेत ते खरोखर समर्पित असतील, आपलं जीवन प्रभूला संपूर्ण वाहिलेले, पवित्र जीवन जगणारे, मंडळीची मनोभावे सेवा करणारे असे सेवक या ठिकाणी तयार व्हावेत, यासाठी आपण प्रार्थना करा. सर्व शिक्षकांसाठी प्रार्थना करा. आमचे प्रिन्सिपल बिशप अँड्रू राठोड यांच्यासाठी प्रार्थना करा. आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. आपण प्रभूची प्रार्थना या विषयाचा अभ्यास करत आहोत. गेली काही महिने आपण या विषयावर अभ्यास करत आहोत, मनन करत आहोत. मत्तेकृ शुभवर्तमानाचा 6वा अध्याय 9व्या वचनापासून पुढे प्रभूची प्रार्थना आपल्याला आढळते. तर त्याचं वाचन आपण करूया आणि त्यानंतर त्याच्यावर आपण मनन करूया. 9वं वचन. यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणे सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षित आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. आजच्या मननासाठी जो दुसरा शास्त्रभाग प्रगटीकरण याचा 5वा अध्याय यामधून आपण वाचलेला आहे आणि आपल्यासाठी त्याचं वाचन सिस्टर शैलजा घाडगे यांनी केलेलं आहे. आणि मला खूप आनंद वाटतो की संध्याकाळी मी त्यांना विनंती केली आणि उशीर झाला होता ऑलरेडी, पण मी त्यांना सांगितलं शक्य असेल तर आज रात्री किंवा उद्या सकाळी द्या. आणि काही वेळातच, काही मिनिटातच त्यांनी ऑलरेडी रेकॉर्डिंग केलं आणि आम्हाला पाठवलं. आणि त्यांनी सांगितलं की मी माझा शास्त्र वाचन तुम्हाला पाठवलेलं आहे. मला खूप आश्चर्य वाटलं आणि आनंद वाटला की इतक्या तत्परतेनं त्यांनी हे केलं. काही काही वेळेस आम्हाला लोकांना रिमाइंड करावं लागतं की शास्त्रभाग पाठवला नाही तुम्ही, अजून पाठवा. तर त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्याचप्रकारे इंग्रजीमध्ये सिस्टर बीना गायकवाड यांनी सुद्धा, मी त्यांना रात्री सांगितलं आणि सकाळी त्यांनी ताबडतोब केलं आणि ते रेकॉर्डिंग त्यांनी आम्हाला पाठवलं. या दोन्ही बहिणींचा मी मनापासून आभारी आहे. फार सुंदर सहकार्य ते आम्हाला करतात. त्यांचा जो सहभाग आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि प्रभूला धन्यवाद देतो. प्रभूची प्रार्थना यावर आपण मनन करत आहोत, अभ्यास करत आहोत आणि आजचा हा शेवटचा अभ्यास आहे. शेवटलं हे वचन आहे ज्याचा अभ्यास आपण करत आहोत आणि येथून पुढे आपण नव्या विषयाला, नवीन पुस्तकाला सुरुवात करत आहोत. माझी आपल्याला विनंती आहे की जर आपली इच्छा असेल की आपण विशिष्ट पुस्तकाचा अभ्यास करावा तर जरूर आपले विचार आम्हाला कळवा आणि प्रभू आम्हाला काय मार्गदर्शन करतो त्याप्रकारे आपण पुढील अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. परंतु जरूर आम्हाला कळवा की तुमची काय इच्छा आहे, प्रभू तुम्हाला काय सुचवतो की कशाचा अभ्यास आपण करावा. तसं मागच्या वेळेस सिस्टर मालविका आखाडे यांनी मला सूचना केली होती की पाळकसाहेब प्रभूच्या प्रार्थनेवर अभ्यास घ्या. आणि प्रभूनं आम्हाला सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं आणि त्याप्रकारे आपण प्रभूच्या प्रार्थनेचा अभ्यास सुरू केला. तर हा शेवटला अभ्यास आज आपण करणार आहोत. प्रभूला धन्यवाद असो. आणि माझा विश्वास आहे की या अभ्यासाच्या द्वारे प्रभूनं आम्हाला आशीर्वादित केलेला आहे.
प्रभू आमच्याशी बोलला आहे आणि प्रभूनं या प्रार्थनेमधून आम्हाला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत, हा मला विश्वास आहे. हाच अभ्यास आम्ही आमच्या मंडे बायबल स्टडीमध्ये सुद्धा सुरू केला आहे आणि त्या ठिकाणी सर्वांना खूप आशीर्वाद मिळत आहे आणि आम्ही एकेका वचनावर खूप वेळ डिस्कशन करतो, त्या ठिकाणी आम्ही चर्चा करतो आणि वेगवेगळ्या गोष्टी प्रभू आम्हाला प्रगट करत आहे. कारण हा ग्रुप बायबल स्टडी आहे आणि मला खूप आनंद वाटतो की त्या ठिकाणी आम्हाला खूप काही शिकायला मिळतं. आपल्या हे लक्षात येईल की आपल्या बायबलमध्ये हे जे वचन आहे 13 वचन, तर ते तर आम्हास वाईटापासून सोड या ठिकाणी थांबतं खरं म्हणजे. आणि अनेक इंग्रजी बायबलमध्ये पुढचा भाग नाही आहे. याचं कारण अनेक मूळ मॅन्युस्क्रिप्ट्समध्ये मूळ जे लिखाण केलेलं आहे त्याच्यामध्ये हा भाग आढळत नाही, परंतु इतर काही ठिकाणी आढळतो. आणि म्हणून चर्चला असं वाटलं, मंडळीला असं वाटलं की हा भाग असणं आवश्यक आहे आणि म्हणून आज बायबलमध्ये या वचनामध्ये हा भाग ब्रॅकेटमध्ये आपल्याला आढळतो. तर ते वचन काय आहे? कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. ही एक प्रार्थना आहे, प्रभूनं शिकवलेली प्रार्थना, ज्याला आपण प्रभूची प्रार्थना म्हणतो आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्तानं शिकवलेली प्रार्थना आहे. त्याची सुरुवात आपण काय करतो? हे आमच्या स्वर्गातील पित्या. आपण ही पित्याला प्रार्थना करत आहोत आणि म्हणून शेवटी आपण काय म्हणतो? आपण पित्याला हे सांगत आहोत की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझे आहेत. अशा प्रकारे आपण देवाचं गौरव करतो, देवाची स्तुती करतो, देवाची आराधना करतो आणि मग आपण थांबतो आणि म्हणतो आमेन. ही प्रार्थना अतिशय सुंदर आहे, त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे, परंतु सुरुवात जी आहे ती त्याच्या आराधनेपासून आहे. तुझं नाव पवित्र मानले जावं असं आपण म्हणतो आणि मग शेवटी आपण हे सांगतो की हे परमेश्वरा, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझे आहेत. आपण देवाला जणू काही सांगत आहोत, देवा आम्हाला माहीत आहे तरी सुद्धा आम्हाला सांगू दे हे की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझे आहेत. खरं म्हणजे आम्हाला देवाला सांगायची गरज आहे का? परंतु आमच्या स्वतःसाठी ते चांगलं आहे. आम्हाला स्वतःला याची आठवण करून द्यायची आहे. देव कोण आहे, देवाचा स्वभाव काय आहे, देवाचं काम काय आहे, देवाचं कार्य काय आहे, या सर्व गोष्टींची आठवण आपण जेव्हा देवाला करतो असं म्हणतो तेव्हा खरं म्हणजे आपण स्वतःला आठवण करतो. देवाला आपण सांगतो की देवा, राज्य, सामर्थ्य, गौरव हे सर्व काळ तुझे आहेत. पण त्याचा अर्थ मला स्वतःला पण त्याची आठवण होते, मला जाणीव होते की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्वदा देवाचं आहे. आम्ही हे काय करतो बरं? कारण पुष्कळदा आम्ही विसरून जातो. प्रभूची प्रार्थना आपण पुन्हा आणि पुन्हा म्हणतो तरीसुद्धा आपण हे विसरून जातो की राज्य देवाचं आहे, सामर्थ्य देवाचं आहे, गौरव देवाचं आहे. आता या 3 शब्दांवर आपण विचार करणार आहोत. देवाचं राज्य, देवाचं सामर्थ्य, देवाचं गौरव. देवाचं राज्य कसं सुरू झालं, कधी सुरू झालं? ज्यावेळेस देवानं मानवाला निर्माण केलं त्याच वेळेला देवानं त्याला सर्व अधिकार दिला. त्याला सांगितलं तू ह्या संपूर्ण जगावर राज्य कर. त्याला सर्व काही संधी दिली होती, अधिकार दिला होता, परंतु मानवानं देवाविरुद्ध बंड केला, आज्ञा मोडल्या, आपला सर्व अधिकार तो गमावून बसला. देवाचं राज्य जे पृथ्वीवर देवानं स्थापन केलं होतं, ज्याचा अधिकार देवानं मानवाला दिला होता, तो अधिकारच मानवाने गमावला आणि देवाचं राज्य जणू काय त्या ठिकाणी थांबलं. काय झालं? सैतानाचं राज्य सुरू झालं. कारण सैतान मानवाच्या द्वारे, सृष्टीच्या द्वारे या जगावर राज्य करू लागला. जे राज्य, जे सुंदर विश्व देवानं निर्माण केलं होतं स्वतःच्या गौरवासाठी, काय झालं? ते आता कलंकित झालं होतं, ते आता भ्रष्ट झालं होतं, ते आता शापित झालं होतं आणि या जगामध्ये सैतानाचं राज्य सुरू झालं. एका मानवाच्या पापाचा परिणाम किती भयंकर झाला की संपूर्ण पृथ्वी भ्रष्ट झाली, संपूर्ण पृथ्वी शापित झाली आणि सैतानाचं राज्य या पृथ्वीवर सुरू झालं. आणि मग देवानं इस्रायल लोकांची निवड केली. इस्रायल लोकांच्या द्वारे देवाचं राज्य कसं असतं हे देवाला जगाला दाखवायचं होतं. देवाने इस्रायल लोकांना निवडलं. हे माझं राष्ट्र आहे, हे माझे लोक आहेत आणि मी कोण आहे, मी काय आहे हे या लोकांच्या द्वारे मला दाखवायचं आहे. फारोला त्याने दाखवलं की देवाचं सामर्थ्य काय असतं, देवाचं राज्य काय असतं, देवाचं गौरव कसं असतं हे दाखवण्याचं कार्य देवाने केलं आणि फारोचा पराभव झाला. इस्रायल राष्ट्राचा जन्म झाला. त्यानंतर 40 वर्ष अरण्यामध्ये इस्रायल राष्ट्र होते.
यहोशुआ त्यांना वचनदत्त देशामध्ये घेऊन गेला. इस्रायल राष्ट्र निर्माण करण्यामध्ये देवाची योजना आणि देवाची इच्छा ही होती की जगाला प्रगट करावं देवाचं राज्य कसं असतं. परंतु इस्रायल लोकसुद्धा अपयशी ठरले. त्यांनीही देवाच्या आज्ञा मोडल्या. ते बंदिवासामध्ये गेले आणि अशा प्रकारे देवाची योजना पुन्हा विफल झाली. आणि मग शेवटी देवाने विचार केला की आता मलाच काहीतरी करावं लागेल. त्याने स्वतःच्या पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सेवेची जी सुरुवात केली ती काय केली? देवाचं राज्य जवळ आलं आहे, पश्चाताप करा आणि विश्वास ठेवा. देवाच्या राज्याची सुवार्ता सांगायला, गाजवायला त्याने सुरुवात केली. देवाचं राज्य काय असतं हे त्यानं स्वतःच्या जीवनामधून दाखवलं. देवाचं राज्य म्हणजे सत्ता गाजवायची, अधिकार गाजवायचा, दुसऱ्यांवर अत्याचार करायचा, हे देवाचं राज्य नाहीये. परंतु प्रभू येशू ख्रिस्त अतिशय नम्र झाला आणि त्यानं आपल्या जीवनामधून दाखवलं देवाचं राज्य म्हणजे काय. देवाचं राज्य म्हणजे एकमेकांना क्षमा करणं. देवाचं राज्य म्हणजे एकमेकांवर प्रीती करणं. देवाचं राज्य म्हणजे आपल्या शत्रूला सुद्धा क्षमा करणं. हे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःच्या जीवनामधून दाखवलं. यहुद्यांनी आणि त्या काळातील सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्ताला त्यावेळेस नाकारलं. यहुद्यांनी त्याला वधस्तंभावर खिळून मारलं आणि त्यांच्याकडे पाहून सुद्धा त्याने प्रार्थना केली, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना कळत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनाद्वारे देवाचं राज्य काय आहे हे त्यांना दाखवलं, परंतु त्याचा स्वीकार ते करू शकले नाही. देवाचं राज्य त्यांनी जणू काय धुडकावून लावलं. परंतु आपल्या शिष्यांना, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने निवडलं होतं, त्यांच्याद्वारे देवाचं राज्य या पृथ्वीवर प्रस्थापित झालं. पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, या खडकावर मी माझी मंडळी उभी करेन. पेत्राने जो काही विश्वास प्रगट केला त्या विश्वासावर ख्रिस्ती मंडळी उभी राहिली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, हा विश्वास, त्या विश्वासावर ख्रिस्ताची मंडळी आज उभी आहे. पेत्रानं पहिला संदेश दिला आणि 3000 लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि मंडळीची सुरुवात झाली आणि देवाचं राज्य खऱ्या अर्थानं पृथ्वीवर सुरू झालं. अर्थात प्रारंभापासूनच मंडळीवर अनेक हल्ले झाले. मंडळीचा नाश व्हावा यासाठी अनेक प्रयत्न सैतानाने केले, या जगातील सत्ताधाऱ्यांनी केले. जगामध्ये मला असं वाटतं ख्रिस्ती लोकांचा जो छळ झाला तसा कोणाचाही झाला नसेल. पहिल्या शतकापासून तर ते आत्ता 2024 पर्यंत जर आपण ख्रिस्ती मंडळीचा इतिहास पाहिला तर त्यामध्ये ख्रिस्ती मंडळीचा प्रचंड छळ प्रत्येक ठिकाणी झाला, प्रत्येक वेळेला झाला, हे आम्हाला पाहायला मिळतं. आणि आजसुद्धा चालू आहे. आजसुद्धा आम्हाला माहीत आहे मणिपूरमध्ये ख्रिस्ती लोकांवर हल्ला झाला, चर्चेस जाळण्यात आले, ख्रिस्ती लोकांना मारण्यात आलं, छळ करण्यात आला. आज अनेक ठिकाणी ख्रिस्ती मंडळीचा छळ होत आहे. परंतु तरीसुद्धा देवाचं राज्य वाढण्याचं थांबलं नाही. येशू ख्रिस्तानं देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूच्या शिष्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता आपल्या जीवनाद्वारे अंमलात आणली, लोकांना प्रगट केली. मंडळीचा जन्म झाला आणि मंडळीच्या द्वारे येशूची सुवार्ता, देवाचं राज्य संपूर्ण जगभर पसरलं. आज संपूर्ण जगामध्ये येशूची मंडळी आहे. ख्रिस्ताचं राज्य आज संपूर्ण जगभर पसरलेलं आहे. सैतानानं मंडळीचा नाश करण्याचा प्रयत्न पहिल्यापासून केला, परंतु त्यामध्ये तो अयशस्वी ठरला. आणि म्हणून जेव्हा आपण प्रार्थना करतो, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझे आहेत, आपण जणू काही हे जाहीर करत आहोत. आपण देवाला सांगत आहोत की देवा, आम्हाला माहीत आहे की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत, त्यामध्ये अपयश येणार नाही. देवा, तू नक्कीच यशस्वी होणार आहेस. अर्थात आपण जर आज जगातील परिस्थिती पाहिली तर देवाचं राज्य आहे का? नाही. जरी मंडळीच्या द्वारे देवाचं राज्य संपूर्ण जगात वाढत आहे, तरीसुद्धा आज जगामध्ये सैतानाचं साम्राज्य आहे. आणि म्हणून जगामध्ये आपण पाहतो की सर्व प्रकारच्या भयंकर गोष्टी घडत आहेत, अत्याचार घडत आहेत, अन्याय घडत आहे, अनेक लोक आज उपाशी आहेत. हे सर्व कशामुळे आहे? कारण आज या जगामध्ये सैतानाचं राज्य आहे. सैतान या जगाचा सध्या अधिपती आहे. एक दिवस येणार आहे की त्याला हे राज्य गमवावं लागणार आहे. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आम्हाला ते चित्र दिसतं की ज्या ठिकाणी देवाचं राज्य कसं येणार आहे.
देवाचं राज्य, देवाचं सामर्थ्य, देवाचं गौरव ही सर्व काळ टिकणारी गोष्ट आहे. ही तात्पुरती गोष्ट नाही. प्रगटीकरणाच्या 5व्या अध्यायामधून जो शास्त्राभाग आपण पाहिला त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरवी पुनरुत्थित चित्र आम्हाला दिसतं. त्या ठिकाणी आपण काय पाहतो? वचन 8, त्याने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानं गुंडाळी घेतली तेव्हा ते 4 प्राणी व 24 वडील कोकऱ्याच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ वीणा, धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या हातामध्ये ही गुंडाळी घेतली आहे. आणि हे पवित्र जन काय गात आहेत? ते नवे गीत गाऊन म्हणतात, तू गुंडाळी घ्यावयास व तिचे शिक्के फोडाव्यास योग्य आहेस, कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक व राष्ट्रे यामधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत. आणि आमच्या देवासाठी त्यास राज्य व याजक असे केले आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करतील. होय, कदाचित आज आपण भौतिकदृष्ट्या या पृथ्वीवर राज्य करत नाही, परंतु एक दिवस येणार आहे की विश्वासणारे या पृथ्वीवर राज्य करणार आहेत. ख्रिस्ताबरोबर राज्य करण्यासाठी ख्रिस्त तुम्हाला आणि मला, आम्हा सर्वांना तयार करत आहे. ते पृथ्वीवर राज्य करतील. ख्रिस्ताचं राज्य हे सर्व काळ टिकणारं राज्य आहे. ते कधीही नष्ट होणार नाही. आणि त्या सर्व काळच्या राज्यासाठी परमेश्वर आम्हाला तयार करत आहे. ते पृथ्वीवर राज्य करतील. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये भविष्य काळामध्ये काय घडणार आहे याचं चित्र आम्हाला दिसतं. वचन 11, तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडील यांच्या भोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली आणि त्यांची संख्या आयुतांची आयुते व सहस्त्रांची सहस्त्रे होते. ते मोठ्याने म्हणत होते, वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व धन्यवाद ही घेण्यास योग्य आहे. वचन 13, आणि स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली व समुद्रावर जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे तो आणि त्यातील सर्व वस्तू जात यास मी असे म्हणताना ऐकले, राजासनावर बसलेला ह्याला व कोकऱ्याला धन्यवाद, सन्मान, गौरव व पराक्रम ही युगानयुग आहेत. तेव्हा ते 4 प्राणी म्हणाले, आमेन, आणि वडील मंडळाने पाया पडून नमन केले. प्रगटीकरणामध्ये अंतिम काळ कसा असेल, या पृथ्वीचा शेवट कसा होणार आहे त्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे अत्यंत गौरवी अद्भुत चित्र प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये प्रेषित योहान आम्हाला दाखवत आहे. हजारो देवदूत, लाखो देवदूत काय म्हणतात? वधलेला कोकरा म्हणजे येशू ख्रिस्त याला सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व धन्यवाद ही घेण्यास योग्य आहे. वधलेला कोकरा सामर्थ्य, गौरव घेण्यास योग्य आहे. केवळ तोच योग्य आहे, आम्ही कोणी नाही. आणि म्हणून आम्ही स्वतःला कधीही उंच करायचा प्रयत्न करू नये. स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा आपण प्रयत्न करू नये. आपण नेहमी प्रभू येशू ख्रिस्ताला उंच करायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताला आपण गौरव, मान, सन्मान द्यायला पाहिजे. आपल्या जीवनामधून आपण हे करत आहोत का हा विचार आपण करायला पाहिजे. फिलिप्पीकरास पत्रामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये पौल असं म्हणतो, फिलिप्पी 2:9, यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. देवाची इच्छा आहे की प्रत्येकानं येशूला प्रभू म्हणून कबूल करावं. येशूचं गौरव व्हावं, देवाचं गौरव व्हावं ही देवाची योजना आहे. आणि प्रगटीकरणाचं पुस्तक आम्हाला तो अत्यंत अद्भुत असा समय, तो काळ दाखवतो की ज्या वेळेला सर्व सन्मान, गौरव हे प्रभूला मिळणार आहे. आज या जगामध्ये ख्रिस्ताची निंदा होत आहे. आज ख्रिस्ती लोकांची निंदा होत आहे. ख्रिस्ती लोकांवर अत्याचार होत आहेत, हल्ले होत आहेत. आजच मी वाचत होतो कर्नाटकातल्या एका खेड्यामध्ये 6 मोजकी ख्रिस्ती कुटुंब आहेत, परंतु त्या ठिकाणचे अनेक लोक, सरपंच आणि इतर जे ग्रामपंचायतीचे लोक आहेत ते ख्रिस्ती लोकांवर अत्याचार करत आहेत, त्यांना धमकावत आहेत, त्यांना वेगळ्या प्रकारे त्रास देत आहेत. आणि ADF नावाची जी संस्था आहे
जी अशा लोकांना मदत करते ज्यांचा छळ होत आहे, त्यांच्यासाठी ते धावून जातात. त्यांना कायदेशीर मदत करण्यासाठी ते प्रयत्न करतात. आणि ADF बद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. परंतु आज अशा प्रकारचं चित्र आहे की मंडळीवर हल्ले होत आहे, ख्रिस्ताची निंदा होत आहे, ख्रिस्ती मंडळीचा छळ होत आहे. परंतु एक दिवस येणार आहे की ज्यावेळेस प्रत्येक गुडघा येशूसाठी टेकणार आहे, प्रत्येक जीव हा कबूल करेल येशू हा ख्रिस्त आहे, येशू हा मसीहा आहे, येशू हा तारणार आहे, हे प्रत्येक जीव कबूल करेल. आणि त्यावेळेस सर्वजण काय म्हणतील? गौरव, सन्मान, सामर्थ्य देवाला असो. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये प्रेषित योहान आम्हाला हेच सांगतो. गौरव, सामर्थ्य, धन्यवाद हे सर्व काळ युगानयुग परमेश्वराला आहे, येशू ख्रिस्ताला आहे. आणि म्हणून जेव्हा आपण प्रार्थना करतो, ज्यावेळेस आपण स्तुती करतो, त्यावेळेस आपण काय करत असतो? आपण देवाला गौरव देत असतो. आपण स्वतःचं कौतुक नाही करत, आपण स्वतःचं गौरव नाही करत. माझ्या गाण्याद्वारे, माझ्या संदेशाच्याद्वारे, माझ्या सेवेच्याद्वारे जर माझं गौरव होत असेल तर काहीतरी चुकत आहे. माझं गौरव व्हायला नको, देवाला गौरव मिळाला पाहिजे. सर्व गौरव ख्रिस्ताला मिळायला पाहिजे आणि ते युगानयुग मिळायला पाहिजे. देवाची ही योजना आहे. येशूला सर्व काळ गौरव मिळणार आहे. आणि त्यासाठी तुमच्यावर आणि माझ्यावर ही जबाबदारी आहे की माझ्या जीवनाद्वारे येशू ख्रिस्ताला गौरव मिळत आहे का? कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत, अशी आपण प्रार्थना करतो. परंतु ही केवळ प्रार्थना करून चालेल का? नाही. आमच्या जीवनाद्वारे सुद्धा आम्हाला दाखवावं लागेल की माझ्या जीवनामधून मी प्रभूला गौरव देत आहे, प्रभूचं सामर्थ्य मी प्रगट करत आहे, प्रभूचं राज्य माझ्या जीवनामधून मी प्रगट करत आहे. हे माझ्या जीवनामध्ये घडत आहे का? हा विचार मला करावा लागेल. त्यासाठी मी काय करत आहे? प्रभूचं राज्य या जगामध्ये वाढावं यासाठी मी काय करत आहे? तर चर्चला जाणं, भक्ती करणं, दानधर्म करणं यामधून प्रभूचं राज्य वाढेल का? नाही. ते आवश्यक आहे, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण जायलाच पाहिजे, आपण भक्तीसाठी एकत्र जमायला पाहिजे, आपण आराधना करायला पाहिजे, आपण स्तुती करायला पाहिजे, आपण दान द्यायला पाहिजे, आपण देवाचं वचन ऐकायला पाहिजे. हे सर्व अत्यंत आवश्यक आहे, चांगलं आहे. परंतु केवळ ते पुरेसं नाही. जसं मी ख्रिसमसमध्ये सांगितलं, ख्रिसमस केवळ आमच्यापुरता सेलिब्रेट करून चालणार नाही. ख्रिसमस हा काय आहे हे आम्हाला जाऊन लोकांना सांगावं लागेल, रस्त्यावर जावं लागेल, लोकांना सांगावं लागेल की येशू ख्रिस्त का जन्मला आहे. तो जगाचा तारणार आहे, पापांपासून सुटका करण्यासाठी तो आला आहे. तो केवळ ख्रिस्ती लोकांसाठी आला नाही, तो या जगातील सर्वांसाठी आला आहे. हे सत्य आम्हाला प्रगट करावं लागेल. आणि आज ती जबाबदारी देवानं तुमच्यावर आणि माझ्यावर दिली आहे. या नवीन वर्षामध्ये येशू ख्रिस्ताचं राज्य वाढावं यासाठी आपण काय करणार आहात? या नवीन वर्षामध्ये येशू ख्रिस्ताचं राज्य या जगामध्ये वाढावं यासाठी आपण सुवार्ता प्रसार करणार आहात, आपण प्रार्थना करणार आहात, आपण सुवार्ता सेवेसाठी दान देणार आहात, आपण स्वतः सुवार्ता प्रसार करण्यासाठी बाहेर जाणार आहात, मिशनरी म्हणून काम करणार आहात. आपण कदाचित पूर्ण वेळ मिशनरी नाही होऊ शकत, परंतु आपण ज्या ठिकाणी काम करता, आपण हॉस्पिटलमध्ये सेवा करता, आपण शाळेमध्ये सेवा करता, आपण कंपनीमध्ये सेवा करता, कुठेही काम करता, त्या ठिकाणी ख्रिस्ताचं राज्य यावं यासाठी आपण प्रयत्न करत आहात का? आज देवानं ही जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर सोपवलेली आहे. आपण प्रभूची प्रार्थना म्हणतो, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. फार चांगली प्रार्थना आहे, पण त्यासाठी मी काय करत आहे हा प्रश्न मला विचारायला पाहिजे. गेली काही महिने प्रभूची प्रार्थना या विषयाचा अभ्यास आपण केला, प्रभूच्या प्रार्थनेचा आपण अभ्यास केला आणि प्रभूनं आम्हाला काहीतरी निश्चित शिकवलं आहे, हा माझा विश्वास आहे. प्रभूनं तुम्हाला नेमकं काय शिकवलं हे जरूर आम्हाला कळवा. मला खूप आवडेल तुम्ही जर आम्हाला कळवलं तर. आणि नवीन अभ्यासासाठी प्रभूने आमचं सहाय्य करावं, मार्गदर्शन करावं, यासाठी आपण प्रार्थना करावं. जरूर आम्हाला लिहा, आम्हाला कळवा, आमच्याशी संपर्क करा. आपल्या प्रार्थना, आपलं दान आमच्या सेवेसाठी जरूर पाठवा. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझी आराधना, स्तुती करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. तुझ्या पवित्र वचनाद्वारे तू आमच्याशी बोलला आहेस, हा आम्हाला विश्वास आहे. प्रभू, जे काय आम्ही शिकलो आहोत ते आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजू दे आणि त्याचं आचरण आमच्या जीवनामध्ये करण्यासाठी
आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. तुझं राज्य, तुझं सामर्थ्य, तुझं गौरव आमच्या जीवनामधून सदैव प्रगट व्हावं अशी कृपा तू आमच्यावर कर. तू आम्हा सर्वांना सांभाळ, आम्हाला सुरक्षित ठेव, आम्हाला निरोगी ठेव, आमची काळजी घे. आमच्यामध्ये जे दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, अडचणीत आहेत, संकटात आहेत, प्रभू आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे, तुझी शांती, तुझा आनंद त्यांना दे. त्यांच्या सर्व मार्गामध्ये तू त्यांचा रक्षक, त्यांचा वाटाड्या हो. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचं वर्धापन दिन आहेत, त्या सर्वांची आम्ही आठवण करतो. त्यांना तू आशीर्वाद कर, त्यांची तू काळजी घे, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण कर आणि त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर. त्यांच्या जीवनाद्वारे इतरांना आशीर्वाद कर. येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आमच्याबरोबर राहा, आम्हाला सांभाळ, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव आणि तुझी स्तुती आराधना करण्यासाठी आम्हा सर्वांना पुन्हा एकदा तू एकत्र आण. प्रभू आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देवा पराते स्तवा हो त्याला खालीवा तो बाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. प्रियजन हो, आजची उपासना आवडली? उपासनेमधून आशीर्वाद मिळाला? प्रभू तुमच्याशी बोलला? मग हा अनुभव इतरांना येऊ द्या. तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना उपासनेची लिंक पाठवा आणि आपले अभिप्राय आम्हाला पाठवा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.